हा जरा शार्प कमी करावं. कोरस हा चालू आहे ना माई असू दे. या ठिकाणी अतिशय सुंदर जरा इको जास्त झाला माऊली जरा इको थोडंसं कमी करा. अतिशय सुंदर या ठिकाणी बघा बुवानी गजल सादर केला. पण तत्पूर्वी युट्यूब वर चालूच आहे. आपण ह्या बुवा आई बहिणीच्या समोर बसल्या. त्या जाऊच्या अगोदर त्या एक देवीवर एक छोटासा काव्य घेतलं बघा. 100% बुवांचे जे मुद्दे आहेत ते 100% क्लिअर करणार. त्याशिवाय महिना जाणारच नाही. पण त्या देवीवर बुवा एक छोटासा काव्य बघा. आई पावनाई माऊली तू हाते राधावली या नाडन गावी तू मायेची सावली. आई पावनाई तुझ्या कृपे दिस सोन्याचा उगवला. आई पावनाई तुझ्या कृपे दिस सोन्याचा उगवला. भक्त संकटी धावून ये आई पावसी नवसाला. भक्त संकटी धावून ये आई पावसी नवसाला. भक्त संकटी धावून ये आई पावसी नवसाला. आई पावनाई माऊली तू हाकेला
स्मरण करीतो आई तुझा जागरा या ठिकाणी बघा मकरंद सन्मान्य मकरंद मनोहर कानडे यांच्याकडून हे 100 रुपयाचा पारितोषिक आहे बुवा ही पोच पावती बरोबर आहे की नाही असू दे अरे आतेडा किरवट असेल मला बॉम्बाटता येतो असू दे बुवा तुम्ही काय बोललास तेवढेच ते 100 पूर्ण करणार तेवढेच त्याच्या बाहेर तुम्ही बोललास की अजून काय आवाज जर 100% नाही बोलणार 100% नाही कारण ती सवय नाही खोटा बोला पण रेटून बोला ही सवय मका 100% नाही आणि तुम्ही दुसरा बोलतास की बुवा आपण जो शब्द बोलतो त्याचा काहीतरी परत सांगितलं की त्याची फोड करा बुवा एक लक्षात घे तुझो काय विषय हा तो माका माहिती नाही सुशांत मी तुला मोठा भाव मानते मी तुला मगाशीच बोललाय आणि ही जोडी सुद्धा मी मग आहे का जाऊन परत युट्यूबच्या तू बोलतास म्हणून मी तुला सांगते युट्यूबला ऐक मी मगाशीच बोलले की माका एक अपेक्षा हा की ह्या जोडीकडनं गायन आणि तेवढाच प्रबोधन होईल ही माका अपेक्षा माझा शब्द मी 100% नाही पाठी पाडणार आणि दुसरा विषय तू काहीतरी बोललास की आपण जो शब्द बोलतो त्याची फोड करायची बरोबर ना हे बघ हलीचो विषय हा मी तुला मस्करीत बोलले कारण तू गोरोगोमट दिसतस लक्षात घे आता त्यासला काय माका तुझ्याबद्दल माहिती नाही आणि त्या जर काय असं तरी माझ्या मनात जर खोट असत तर ती पाहुणाई हे बघून घे सरळ विषय ही पाहुणाई हा मंदिर हे ठिकाण बुवा जागृत देवस्थान आहे आणि तसा जर माझ्या मनात काय असत तुझ्याबद्दल किंवा त्या अर्थांमध्ये जर मी तुला बोलले असत ती पाहुणाई बघून घे आणि दुसरा विषय बुवा तुम्ही जो बोललास की ह्याच्यामुळे तुम्ही घरात बसला बुवा काम धंद्यावाली माणसं कधी कधी सुट्टी नाही भेटत कामावर किंवा त्यामुळे कार्यक्रम रद्द करूचे लागतात आज शनिवार आहे बुवा त्याच्यामुळे कार्यक्रम घेता येतात पण एखाद्या वर्किंग डे दिवशी नाही शक्य होत बुवा कार्यक्रम आणि दुसरा विषय की तू बोलता घरात बसले एवढी काय परिस्थिती इली नाही अगदी सामान कुठे एक लागोपर्यंत डोंबोलीत लय भाई ना रोज मरत असतात त्या भाजनात असू देत ना चांगली गोष्ट मी तुला नाही बोललोय का तुझा जेवढा चांगला हा मी चांगलाच बोललोय ना अरे त्या गाणं पण मी एवढा सांगितलं की त्या गाणं फेम सुशांत जोईलने केला काय चुकी होती माझी त्याका पण तू नाव ठेवलं म्हणजे हा कसं झाला माहिती आहे तुझा आता म्हणजे बोललाच म्हणून मी सांगतोय नाही तर माका काय एवढा बोलायची गरज नाही मी आज विचारत सांगताय सुरुवाती कर विचार करून राहिले की आज काय जास्त ह्याच्यात पडायचं नाही पण तू ह्या काय बोलतसच ह्या बाबा विषय आपल्याला माहिती नाही हणी तुका मी एवढ्यासाठीच बोललोय की चांगलं गोरो कोंबत दिसतात मला सारखं म्हणून तुका मी हनी बोललोय आणि हनी म्हणजे कोण मत काढणार लक्षात घे बाकी तुझे काय विषय असतील तर ते तुका लक्ष लागून माझ्यापर्यंत आणू नको आणि दुसरा विषय की कोण तुका शिकवून येता बुवा एवढी माका अक्कल की कोणाकडनं शिकायचं आणि कोणाकडनं नाही आणि कोण माका शिकवत एवढं पण मी काय अडाणी नाही जेवढा माका जमता तेवढा मी करतोय आणि त्या हनीवर बाबा तुझा काय तू 100% सांग लोकांका मी हा युट्यूब हा जी काय लोक आहेत त्यांना स्मरून सांगताय आणि त्या पाहुण्याक स्मरून सांगताय की तू फक्त गोरो दिसतस म्हणून तुका हनी म्हटलंय त्याच्या बाहेर जर काही विषय असेल तर ती पाहुणे बघून घे त्या 3दा वाक्य बोलले मी लक्षात घे आणि त्या हनीच्या वर्णात मागा म्हण आठवली काय वच्या क्षण लावा आणि मागा बैल म्हणा तू कशा काय अंगावर ओढून घेत आहे तुझा काय विषय आहे तो तुझा जो काय विषय आहे ना मी माझं म्हणणं काय की ज्याच्याबरोबर तुझा तो विषय तू क्लिअर कर माझ्याबरोबर तो विषय कशा करतो मी तुका काय बोललोय
आणि माका ती सवय नाही मागच्या बारीतला आता काढून जावं. काय काढून दाखवलं का मागच्या बारीतला सांग अभंगाच्या माध्यमातून. मागच्या बारीतला बोन ह्या आज काढून दाखवला. कारण मागच्या बारीतला काढूचा काही संबंधच नाही. मागची बारी तू सांगते 2 वर्षापूर्वी झाली. अरे मग त्याच मी तुला सांगते बुवा, एक लक्षात घे, मी कोणाकडनंही शिकून आलेलं नाही की ह्याका जाऊन असा बोलायचा. लक्षात घे बुवा, हे ना काय होता माहिती आहे, माणसात तुटत. तू स्वतःच बोललास की आपली जर जीभ चांगली असेल तर जग आपल्या प्रेमात पडतं. बरोबर की नाही बुवा? मग विषय काय आहे बघ, तू संदर्भ लक्षात घे. माझं काय म्हणणं की मी कोणाकडनं शिकून इलंय, तू काय बोलतोस, तू कोणाकडनं शिकून इलस त्याचा मागा नंबर दे बुवा. एवढं जनक बुवा अडणी नाही की कोणाकडनं शिकून येऊ दुसऱ्याची बोली माझ्या बोलन मी माझ्या तोंडाने बोलीन. म्हणजे माझ्या जर पोटात आहे त्याच माझ्या होटात आहे. लक्षात घे बुवा. आणि ज्या काय होय ऑन स्टेज उद्या युट्यूबला काही येईल माका त्या कमेंटवर नाही फरक पडत. कारण काय थोडे लोक असतात त्यांना सुशांत बुवांचे मुद्दे पटतील, थोड्या लोकांना माझे पटतील. भले त्याच्यातले 70% 80% तुझ्या बाजून असतील, 20% तरी माझ्या बाजून असतील की नाही. कोणतरी माझे पण चाहते असतीलच ना. अगदी कानाकोपऱ्यात एखादा तरी असं तो तरी काहीतरी म्हणत जनक बुवा चांगली बारी झाली, ठीक आहे माझ्यासाठी तेवढा चांगला. पण ते युट्यूबच्या कमेंटवर तू अजिबात विश्वास ठेवू नको. ते कोणीही काही करतं त्या दिवशी तो विषय बघ. आणि दुसरा काहीतरी बोलस की काय त्या दिवशी काहीतरी हे केला त्याच्यात मला न्याय मिळालो बुवा. मी 100% सांगतोय की एवढ्यापर्यंत जनक बुवा जाणार नाही की काहीतरी विषय करून मला न्याय मिळत किंवा माझे निषेध करूचे वेळेत एवढ्यापर्यंत तुम्ही 100% जाणार नाही. एक लक्षात घे हे. पण माका एकच समजलं नाही, तो हनी बोललेला तो कसलो राग गेलेलो बाबा. तुझा विषय काय माका माहिती नाही आणि तो हनी पिनी मी आपलं तुला मुद्दाम बोललाय. तू एवढा रागा कशा येईल त्या हनीवर. असू दे, मी काही जास्त बोलत नाही. आणि न्याय बी मिळण्यापर्यंत बुवा भांडणापर्यंत ही बारी जाऊ नये अशी माझी अपेक्षा. 100% अशीच अपेक्षा असता माझी. तू ज्या काय बोलतस की न्याय मिळालो ह्या काय गरज नाही तिची. स्वतः बुवा तुम्ही भजनाच्या सुरुवातीत काय सांगितलात की कदम बुवा पांचाळ बुवांनी काय केलं आणि दांडके हमको विषय 2 वेळा तूच केलं. अरे माझ्या तोंडात एकदा पण नाही इला. बघ त्या युट्यूबच्या माध्यमातून उद्या जा. एक लक्षात घ्या बुवा, बारी हसत खेळत झाली पाहिजे. समोरच्या बुवा किंवा एका असं वाटलं नाही पाहिजे किंवा लोकांना असं वाटलं नाही पाहिजे. लक्षात घे. बाकी पंचरत्नांची बुवा अतिशय सुंदर तुम्ही झलक दाखवली. मी जास्त काय दाखवत नाही, कदम बुवांची फक्त झलक दाखवत आहे. वृद्धपणे आली चरा शरीर कापे थरथरा. वृद्धपणा आली चरा शरीर कापे थरथरा. आयुष्य गेले ते करे आत्मरावे पंढरीला. आयुष्य गेले ते करे आत्मरावे असू दे. घेऊया चल.
तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना 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 तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता दुखहरता बाप्पा मोरया गजानना 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 एक एक थोडक्यात झलक घेत जाते बघा. कोकण बुवा विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंताच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंताच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. वारकरी गर्दी करुणी जमले खेळ पाहायला. वारकरी गर्दी करुणी जमले खेळ पाहायला. हवा त्याने खेळ पहा तिकीट नव्हते सामन्याला. संपा झेंड्याचे बेलची पळते एक तारीची बॅट केली हरिनामाचा चेंडू केला. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा रत्नागिरी जिल्ह्यावर. हो बघा तेव्हा गणपतीची किंमत 1.5 रुपये होती. आता बुवा 1,500 रुपये झालेली आहे होती ना. तरी पण आपलं कोकणी माणूस 1000 होऊन नाही तर 1,500 होऊन दे. पण बुवा गणपती सेवा चाकरी हे आपलं कोकणी माणूस नेहमी करता. पण तिकडे काय चालतात रत्नागिरी गाणं धावरे मला धावरे तुझ्या
बुवा पुढच्या कडव्यात बुवा काय म्हणतो बघा. हारे पाटण नांदगाव टिका कणकवली कसाल आणि कट्टा कुडाळ पावशी पंदूर टिका पुढे मालवण किनार पट्टा गणेश पूजची लक्ष्मी शक्ती पुराणा तुला गणेश पूजची शक्ती पुराणा तुला तेवढाच घेऊया. चिंतामणी पंचायत बुवा. आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी कारे संसाराचा तुकारे व्यवहारी कारे संसाराचा आयुष्य मोजावया बैसला मापारी असू दे. गजराकडे वळूया बुवा. जास्त मी काय तुमचं बोलणार नाही. मी आधीच बोललोय की जेवढे तुम्ही मुद्दे बुवा मांडले ते मी फोडण्याचा प्रयत्न 100% केला. आणि दुसरा काहीतरी बोललास की मी रागधारी गाणार बुवा. एक बुवा लक्षात ठेवा, राग गाण्यात तुमचा हात धरू शकत नाही कोण, आणि धरला तर तो फक्त वाचा, बाकी तो कोण धरू शकत नाही. टेन्शन मध्ये कशा येईल. असू दे. दुसरं काय बुवा मला काही जास्त बोलले नाही. पण अजून एकदा बुवा मी तुमका सांगतोय की अजून एकदा मी तुमका सांगतोय की माका अजूनही असं वाटतं की सुशांत जोईल आणि प्रथमेश जनक ही एक जोडी अशी आहे की ती रागधारी गायन आणि त्याचं प्रबोधन करत. बाकी सगळं तुझ्यावर आहे. आणि दुसरे ते आजोबा बिचारे त्यांना सांगायचं 300 रुपये देत आहे. आता काय गेले ते लोक सांगूच्या वेळीच पाळाले. असू दे, काय विषय नाही बुवा. कारण अशी मंडळी असावी भजनाच्या वेळी जी जाणकार आहे, तेच बुवा आपलं परीक्षण करत असतात. बाकीचे जे येतात हे उडव शेलव हे काही एक त्यांचा विषय नसता. त्यांना फक्त गाण्याची मतलब आहे आणि काय शेलावला आणि काय भांडा गेला तेवढंच. आपण ज्या परीक्षण करत असतात ती जाणकार मंडळीच करत असतात. त्याची गरज असते. कारण काय माहिती मंडळी की भजनाचा कार्यक्रम म्हटलो की त्या ठिकाणी हौशे नवशे आणि गवशे येतात. वा हौशे नवशे आणि गवशे म्हणजे काय 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 लोकांना हौस असतात की सुशांत बुवानी काय केलं, जनक बुवा काय करतात बघूक जाऊया. काय काय जणांचं ते पाहुणाही चरणी नवस असतं बुवा, म्हणून ते इलेले असतात. आणि काय काय जण काहीतरी गवसत म्हणून इलेले असतात. आज सुशांत बुवांकडनं काहीतरी चांगलं राग गवसत काय जनक बुवा काय मनोरंजन करतात त्या भेटत
नाहीच काय भेटला तर दोन्ही बुवाचा चप्पल तरी चांगला असेल. म्हणजे हौशे नवशे कौशे या ठिकाणी. पण सध्याची परिस्थिती काय आहे की गाववाल्यांना कोण पोरगी देत नाही बुवा. सध्याची परिस्थिती काय आहे की गाववाल्यांना कोण पोरगी देत नाही. त्यामुळे सगळे आपल्या गावातले पोरगे मुंबईच्या दिशेने धावू लागलेले आहेत. पण माझा जमलं म्हणजे असलेल्यांना एकच सांगणं आहे की गाववाल्या सुद्धा पोरगी देवा, पण ते काय व्यसन असताना तो जरी त्यांना मजुरीचं काम केला तरी तो 100% आपला पोट भरतो गावात राहून. कारण जेवढे हे मुंबईवाले दिवसा कमवतात तेवढं गाववालो ती गाडी घेऊन पेट्रोलला सपवतात. खरं की नाही बुवा. म्हणजे गाववाल्या सुद्धा पोरगी देव गवी, पण विषय काय ते काय व्यसन नसावा दारूचा किंवा गुटख्याचा. माझा शब्द अजूनही आहे का की ज्या मुलगा व्यसन नसत तर गाववाल्या सुद्धा पोरगी देवा, तुमची पोरगी 100% सुखात राहील. अहो ह्या तर आईसारखं माझ्या समोर बसल्यात म्हणून सांगताय. असंच झाला एका पोरगी बघू गेले झाला बाबा पोरगो राजबिंड चांगलो गोरो गोमटो. पोरगो राजबिंड चांगलो गोरो गोमटो पसंती झाली, सगळा झाला. पण तेवढ्यात त्या पोरीची आऊस बाहेर इली आणि म्हणतात झाली तरी माझी पोरगी त्या भिकाऱ्याक दे, पण हेका देणार नाही. असं म्हटल्याबरोबर सगळे तिका विचार केले काय झाला पोरगो चांगलो दिसता चांगलो कामा का, मग का नाही म्हणतोस तर ती सांगता ह्योच पोरगो 20 वर्षापूर्वी माका भाऊ गेलेलो आज माझ्या पोरी भाऊ गेला. म्हणजे ही काहीतरी परिस्थिती आहे होय की नाही बुवा. ह्या काहीतरी सुधारलं पाहिजे. गाववाल्यांना सुद्धा पोरी देवा, कारण परिस्थिती ही असेल आहे. मग म्हणून गाववाल्यांचं बुवा त्यांची सुद्धा बाजू घ्यावा कधीतरी बारीत असताना. असू दे 1-2 नवीन जुनी गाणी आणि नंतर बुवा 100% गजराकडे वळणार. एक बघा आता बुवा नवीन गाणं आलेलं ते प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझा. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करू तुझं मनसी गद्दार मला पाकरा अझाग केलं तुला. दुसरा पदार्थ हल्ली बुवा फेमस एकदम. रामनवमीचा सण आला हो आला पालखी आल्या बाई शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला पालखी आल्या बाई शिर्डीला.
वा गुलाबी साडी तुम्ही जर सांगितलं तेव्हा माझं इंटेन्शन बुवा तेवढाच होता की लोकांना फक्त प्रबोधन करायचं. ते का तुम्ही उलटा फिरवला की ह्या तू म्हणून दाखवला बुवा. मी काय ढोलकी लावली नव्हती. बरेच जण म्हणतात की ढोलकी लावू नये. मी फक्त लोकांना दाखवलं की असून ही परिस्थिती इली आहे आणि ती परिस्थिती फक्त दाखवण्याचा प्रयत्न मी केला. तेव्हा तुमचा काय समज झालं की सुरुवातीपासून जलद ऑर्केस्ट्रा लावता असं नाही होत. जरा चटी द्यावा ना ढोलकी. त्याचबरोबर दुसरा एक फेमस झालेला गाणं बघा. अंगुराचा निराकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भामनास साग तुम्हाला अंगुराचा मिलाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भामनास साग तू शेरणी मी भावडास साग तरी पैस लावतो कसे तरी पैस लावतो कसे तेव्हा तुला पाहतो कसे तरी पैस लावतो कसे तेव्हा तुला पाहतो कसे तरी पैस लावतो स्वीट अँड शॉर्ट पटकन घेऊन जाऊया. जाऊनी चंदनपुराला जातो या भानुच्या घराला. जाऊनी चंदनपुराला जातो या भानुच्या घराला. देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईनार रंगीन जगन्मोबाची कारभारी झाली भानू धरतरी. तो सारखं 200 कट करीन म्हणून सांगता. मी किती सांगू? 300. हे प्रेम आहो तुमचा काय आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. माळसारानी चालल्या गाडी वंद्या भांगी माळसारानी चालल्या गाडी वंद्या
सांगल्याप्रमाणे ज्यांच्यामुळे आपल्या अंगणात तुळस आणि त्या मंदिरांवर कळस दिसतात असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी बघा. त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची दुसरा एक भाग ज्यांनी आपली राज्यघटना लिहिली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोनच रांगे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर, दोनच रांगे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, असू दे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो बुवा. या नाडन गावात त्याच्या नाडन गावात सामना डबल बारी रंगला, सामना डबल बारी रंगला, सामना डबल बारी रंगला, सामना डबल बारी रंगला, सामना डबल बारी रंगला.
यमक जुळवण्यासाठी केलेलं थोडं एकेरी उल्लेखात. पण आम्ही जेव्हा बुवांग बोलत असतात तर त्या फक्त बुवांगात नाही तर त्या सगळ्या समाजात लागणं असं. कारण बुवा समजू नको तू शहाणा तू होशील रे दिवाना. म्हणजे याचा अर्थ काय की एखाद्या बुवाला वाटतं मी कोणतरी मोठा रागधारी बुवा आहे. तू का असं नाही म्हणता आता तू परत म्हणशील माझ्या तर एखाद्या बुवा वाटता किंवा एखाद्या कलाकाराक वाटता मी कोणतरी रागदारी गाणार होय मी कोणतरी चांगलं जोक मारणार. पण बुवा हेच मी पण. कारण मी म्हणणार हो लंकेतो रावणला यात गेलो तुमची माझी काय गोष्ट जेव्हा सोन्याची लंका होती होय की नाही. आमच्याकडे काया टेन्शन मध्ये येईल होता. एवढा कसं टेन्शन घेतलं. टेन्शन कसं घेतलं. उद्या बारी आहे म्हणून की सल्लग मग काय टेन्शन आहे. मग ठीक आहे मग मी बोलतो. पण मी म्हणणार हो लंकेचो रावण इको वाढलो हो. पण इको भरपूर वाटता. मी म्हणणार हो लंकेचो रावणला एक गेलो होता तुझी नी माझी काय गोष्ट बरोबर की नाही. एखाद्या कलाकार कारण 2 अक्षराचं लग 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी बुवा लागते ती 4 अक्षराची मेहनत. आणि ती मेहनतच काहीतरी करूची बरोबर की नाही. आणि जो 1 अक्षराचा मी असतो तो तुम्हाला किंवा आम्हाला कुठेतरी नष्ट करत असतो बुवा बरोबर की नाही. आणि दुसरं तू सांगितलंस हे बघ अरे लिहून ठेवलंय थांब. मुक्तचंद तो माका सांगतो मुक्तचंद राजा होतो ना. काय जो काय तू सांगितलंस राजा हा मुच्छकंद तो राजा तू सांगितलंस बरोबर ना. त्याचा तुका ग्रंथ सांगता येईल ना. खयच्या ग्रंथाचा तो हा तोच तो मुच्छकुंद तो जो राजा हा कोण तो तू माका सांग तो खयच्या ग्रंथाचा तुका सांगू गेलो ना. मी खाई पण सांगेन मी म्हणेन तो सच्चिदानंद राजा होतो. पटक तुका अरे ह्या सगळा खयच्या लिहिलेला माहित्या. ए इकडे बघ अभ्यास आमचो पण हा. ए आता हनी मध्ये तर परत रागा घेशी. लुक ॲट मी हा बघ मी वाईट आहे ना म्हटलेलं नाही. तू आपला अंगा ओढून घेत असस कशाच्या आपल्याक माहिती नाही त्याबद्दल तुझे काय विचार असते. त्यामुळे तो विषय मी कटच केलाय. तर विषय काय मुच्छकुंद जो राजा तो राजा पुढे पुंडलिक कसं झालो तो माका सांग. तुझा अभ्यास आहे ना माका अभ्यासात नाही जर तुका जमला तर मी अभंगात 100% सांगणार. मग तू मगाशी माका कशा विचार मी पण काय देणे करी नव्हतं. प्रश्न विचार नाही जमलं तर तुका दे म्हटलं तुका दिलंय तू सांगतलंस विषय संपलो. मी सुद्धा नाही देणे करी. पण जर तुका माहिती असेल की तुझं अभंग म्हणजे अभ्यासा तर माका सांग की तो राजा नंतर भक्त पुंडलिक कसं झालो. नाही तुका जमला मी अभंगात 100% सांगतोय. मग ह्यो तुझा अभ्यास तुका ग्रंथ आठवना खयच्या ग्रंथात लिहिलेला त्या बुवा कृष्ण पुराणात लिहिलेला. एकदा वाच कृष्ण पुराण एकदा वाच आणि माका सांग. मी एवढाच म्हटलं होतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमका गजरात देतोय. कारण मी त्याची खात्री करणार होतोय की नक्की त्याच हा की नाही. लक्षात ठेव उगाच कुठलाही उत्तर कारण हे पुराणातले बुवा धडे ते उगाच कोणाच्या पण ह्याला सल्ले ह्याला देऊचे नसतात बुवा. लक्षात ठेव त्या पुराणाचं आपलं नाव सुद्धा माहिती हवा. कारण एखाद्याने जर विचारला की तू राजाचं नाव सांगितलं त्या कुठल्या ह्याच्या पुस्तकात तर काय सांगतलं कोणातरी ऐकून सांगून तुझा उपयोग नसता बुवा. लक्षात घे तर कृष्ण पुराणात आहे जा कृष्ण पुराण खय हात्यात बघ आणि वाच आणि तेवढं मग सांग. जर तुका जमलं का तुझ्यावर काय जबरदस्ती नाही पण तुका जमला तर तू तेवढं सांग. नाही तर मी अभंगात 100% सांगते की तो राजा नंतर तो पुंडलिक कसं झालो. असू दे चला पुढे.
हे कलियुग आहे आणि कलियुगात जी दारू पितात ते आपल्या बापसाक माहिती नसतं बुवा. काय झालं, असुदेव माझा मित्र, तुझ्या माहितीसाठी नंतर, असुदेव माझा मित्र विमल खाणारो तो माझ्या पुढे विमल खाय देतो. मी त्याला फक्त एवढा विचारलंय, तुका तुझ्या बापसाची भीती नाही वाटत? तर तो काय म्हणता, बुवा माका बापसाची भीती काय नाही वाटत, पण कर्मधर्म संयोगात बुवा त्याचा बापूस पुढ्या दिलो आणि बापूस पुढ्या दिलो तोपर्यंत मी ती पुढी देतो फोडी देतो, ती लगेच पाठच्या खिशात टाकलं. पाठच्या खिशात टाकलं मी त्याला लगेच प्रश्न विचारला, रे तुका बापसाची भीती नाही वाटत ना, मग ही पुढी पाठच्या खिशात कशाला पवलं? तर तो लगेच काय सांगता, जर मला माहिती असता की बाप्पा येणार तर त्यांना समजलं असतं की मी विमल फोडतोय, तर त्याच्यातला अर्धा त्यांना देऊचा लागला असता. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणून काय म्हणते बघा, सत्य सारोनिया तुला धावली खोट्या तुझ्या भक्तांना बळू दे, तुझ्या भक्तांना बळू दे देवा सत्यनारायण. उत्कर्ष मंडळ नाडक कानडेवाडी या मंडळासाठी एकच सांगीन की जर तुम्ही हिराची झाडू बघत असेल बुवा, हिराची जर झाडू बघत असेल, ते जर हिर एकत्र असले तर ते झाडू बनवून कचरा उडवतात आणि तेच जर हिर वेगळे वेगळे झाले स्वतः कचऱ्यात जातात. बरोबर की नाही? जवळपास यांचे 45व्या वर्षाचा बुवा हा कार्यक्रम चालू आहे. बरोबर की नाही? पण त्यांची जी एकजूट आहे ही तुमची एकजूट अशीच राहून दे म्हणून त्या पाहुण्याची प्रार्थना करीन बुवा. बरोबर की नाही? ते बाबा हस तरी, माका तर भीती वाटू लागली, तुझा काय केलंय मी? असू दे, पण या मंडळासाठी मी एवढंच सांगेन, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी हे पाहुणाई उत्कर्ष सेवा मंडळ झटतंय. ते फक्त त्या पाहुणाईच्या सेवेसाठी, त्या पाहुणाईच्या सेवेसाठी, त्या पाहुणाईच्या सेवेसाठी. असू दे बुवा, एखादो शब्द जर मागे पुढे गेलो असत किंवा मंडळीत सुद्धा एखादो शब्द जर मागे पुढे गेलो असत तर बुवा हे सुशांत, एखादो शब्द जर मागे पुढे गेलो असत तर राग नसावा, लोभ असावा बुवा. कारण कार्यक्रम करूचं म्हटलं की ऑन स्टेज ज्या काय आहे त्या बोलूकच पाहिजे. बरोबर की नाही? आणि मी पुन्हा एकदा तुका सांगताय की तुझा हनीचा संबंध माका तर काय माहिती नव्हतो, मी तुका मस्करीच्या ओघात म्हणून गेलोय. तर बाकी तुझा काय असेल त्याचा तुझ्यापाशी. आणि दुसरा एक विषय त्या हेचो काय तो कुंडलिकाचो नाही, हा हनी मधला त्याचा विषय झालो. आणि दुसरा विषय बुवा भाव उडवण्याचो. तुम्ही शेवटला का घेतलाय? कारण माता भगिनी बसल्या होत्या. बुवा भाव उडवणे ह्या शब्दाचे अनेक अर्थ होतात, लक्षात घ्यावा. कारण तुम्ही माका म्हटलास की पहिलंच तो हक डे म्हटलास म्हणून मी तेवढा विषय काढले, नाही तर माका काही गरज नव्हती. आणि त्या मंडळाचे पैसे फिटले हे गरजेचे आहेत आणि माका तो बोलणे भागत होता. बाकी ज्या काय असत, काय चुकून एखादा शब्द इकडे तिकडे गेलो असत तर राग नसावा, लोभ असावा. मंडळासाठी सुद्धा हेच सांगेन आणि त्या गजराची सांगता करतो. तुझ्या भक्तांना बळू दे, तुझ्या भक्तांना बळू दे हे देवा दया घरा. जय
पाहुणाई माते माझे आई मजला ठाव द्यावा बाई पाहुणाई माते माझे आई मजला ठाव द्यावा बाई पाहुणाई माते माझे आई मजला ठाव द्यावा बाई पाहुणाई माते माझे आई मजला ठाव द्यावा